हे लक्षात घ्या. पुढील मॅच मधून जो संघ जिंकेल त्यांच्या जोडीला तुमचा सामना असेल आणि 2:30 वाजता तुम्ही रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. आणखीन एक सूचना तुम्हाला अशी आहे विजय जाधव की तुम्ही ऑल इंडियाचे आयकॉन 2 खेळाडू घेऊ शकता. ज्यावेळी तुम्ही सेमीफायनल मध्ये जाल तर त्याची व्यवस्था अगोदरच तुम्ही करून ठेवा. हेमंत 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जे होतं त्याच्यामध्ये आपण बघतात SS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरत शेख आणि संजय भाई म्हात्रे साहेबांकडून 3,000 रुपये. द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक मोहन रवींद्र पाटील साहेबांकडून 1,000 रुपये. आणि प्रशांतजी पाटील युवा समाजसेवक आहेत ससूनगर येथून या मॅचला बघतायत. आपल्या परिसरातील खेळाडू असल्यामुळेच त्यांच्यावर ते सुद्धा निस्सीम प्रेम करतायत. त्यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते त्यांनी गुगल पे केलंय. त्याकरता चेतन म्हात्रे प्लीज आपण या अतिथी कक्षाच्या दिशेने या. चेतन म्हात्रे पहिली विकेटची हॅट्रिक या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी केलंय. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण बघूया कुठल्या खेळाडूला जातोय. मॅन ऑफ द मॅच राहुल जॉन इज द मॅन ऑफ द मॅच. चेतन सुरुवातीला या आपल्याला पारितोषिक आहे. जे पारितोषिक रोख रक्कम पारितोषिक आहे राहुल जॉनला. राहुल जॉन मॅन ऑफ द मॅच आलेला आहे. मॅन ऑफ द मॅच सुरुवातीला पण दिला जाईल. मी विनंती करतोय हजरत शेख आणि संजयभाई म्हात्रे यांना त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. ही आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची जी स्पॉन्सर झालेली आहे स्वर्गीय मोरेश्वर हरिभाऊ पाटील यांच्या स्पर्धार्थ कुमार नक्ष आणि कुमार मितांश गणेश पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही आकर्षक ट्रॉफी. आणि त्यानंतर SS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 2,000 रुपये मॅन ऑफ द मॅच साठी राहुल जॉन याला. मॅन ऑफ द मॅच साठी हे आकर्षक टी शर्ट स्वर्गीय प्रवीण अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ किंजल एंटरप्राइजेस 7474 जितेंद्र पाटील यांच्याकडून ही आकर्षक टी शर्ट दिली जाते. आणि 2,000 रुपयाचं पारितोषिक हजरतभाई आणि संजयभाई यांच्याकडून दिले जाते मॅन ऑफ द मॅच साठी. चेतन आपण याचं विकेट हॅट्रिक घेणारा हा पहिला गोलंदाज ठरला या TR ट्रॉफी मधला ज्यांनी मॅचच्या दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये विकेट हॅट्रिक साध्य केलेली आहे. हजरतभाई शेख संजयभाई म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 3,000 रुपये. त्यानंतर प्रशांत पाटील ससूनगर यांच्याकडून 1,000 रुपये. मोहन पाटील यांच्याकडून 1,000 रुपये असे पारितोषिक आलेले आहेत मॅच कडे. आणि जशी सुरुवात होईल मॅच समालोचन कक्षामध्ये संदीप गावण. थँक्यू सो मच प्रशांत. बॅट्समन पाठवा बॅट्समन. थँक्यू थँक्यू सो मच हेमंत पाटील. वेल प्लेड राहुल जॉन. वन्स अगेन बॅक टू बॅक 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळाला. आता कार्तिक 11 संतोष भुवन काजू अर्थातच विकास दुबे या नावाने हा खेळाडू
सातत्याने क्रिकेटचा खेळ खेळत असतोय. काजू या नावाने प्रसिद्धी त्याला मिळाली. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. डीजे भाई वसई कोळीवाडा टीमने डीजे भाई म्हटलं तर मुकेश जसवाल यांचा हा संघ आहे आणि त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिले कार्तिक 11 संतोष भुवन या टीमला. 4 षटकांचा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. डे 3 मधली रजनी क्रिकेट स्पर्धेमधील हा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातील आज तिसऱ्या रजनीमधील हा शेवटचा मॅच. पाहूया कोणता संघ वरचढपणा दाखवतोय. नुकताच असं वाटलं होतं की द ग्रेट मराठा जुचंद्र संघ चांगली कामगिरी करेल. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 7 धाबा खर्च केल्या होत्या. 3 फलंदाजांना बाद केलं होतं. तदनंतर 9च्या सरासरीने 18 धाबांची गरज होती आणि अशा स्थितीमध्ये त्या 18 धाबा पूर्ण करून दिल्या. राहुल चौहानने मोलाचा वाटा उचलला, सिंहाचा वाटा उचलला आणि त्या मॅच वर पगडा भारी दिसला मामा भांजे गोकुवरे टीमचा. माझ्या समेत पुन्हा एकदा आता जोडले जातात हेमंत पाटील. एक एक चेंडूचं वर्णन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पहिले षटक टाकण्याकरता ऑस्टन पावकर गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहे. स्ट्राईक इन कडे विकास आणि नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर तुम्हाला पाहायला मिळत आहेत अनिल सावंत. दोघांमध्ये चांगली जुगलबंदी पाहायला मिळेल. या मॅच मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन होईलच हीच आपण अपेक्षा करूया. सध्या शॉन पथक हे इथून तिकडे फिरताना दिसतंय आपल्याला. खूप चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा होती. पुन्हा मी आयोजक कमिटी मेंबरचा आभार मानतोय ज्याने मला या स्पर्धेमध्ये एक दिवस संधी दिली धावतं समालोचन करण्याची. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामुळेच थोडंसं दबाव कमी असेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. कार्तिक 11 संतोष भुवन संघाचे बॅटर तयार आणि गोलंदाज ऑस्टन तयार. ऑस्टन पावकर पहिलाच बॉल घेऊन येतोय. मोठा फटका सरळ बॅटचा केलाय वापर. काय चेंडू करेल हवाई सफर. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली ती म्हणजेच विकास दुबे या खेळाडूची. काजू हा परततोय. गोल्डन डकचा शिकार बनलाय. पहिलाच बॉल होता आपण बघितला. थोडीसा हॉपफुली बॉल होता आणि हवेत खेळण्याचा प्रयत्न. उंच बॉल गेला, लांबी थोडीशी कमी होती. लॉंगॉनचा फिल्डर आला समोर आणि अतिशय चांगला कॅच घेतला लॉंगॉनच्या फिल्डरने आणि पहिली विकेट जाते. पहिल्या बॉलवर पहिला गडी बाद केलेला आहे तो ऑस्टन याने. खरं तर क्रिकेटच्या मैदानामध्ये तुमचं सामर्थ्य पहिल्या चेंडूपासून तुम्ही दाखवू नका. पहिल्या चेंडूवर तुम्हाला जपून खेळता आलं पाहिजे. क्रिकेटची योग्य ती आखणी मॅचची योग्य ती आखणी आखूनच तुम्ही त्या मैदानामध्ये उतरलं पाहिजे. एकेरी दुहेरी धावसंख्या म्हणजेच तुमच्याकरता तो आत्मविश्वास असतो. ती पायरी चढल्यानंतर मग पुढच्या पायऱ्या चढण्याकरता तुमच्यावर ओझं फार कमी असं. म्हणतात ना की यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर मेहनतीच्या पायऱ्या ह्याच चढाव्या लागतात. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिफ्ट ही मदत करणार नाही. आपण या ठिकाणी स्वागत सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. कारण एक चांगले क्रिकेटपटू आणि एक चांगले समाजसेवक आहेत माननीय श्री विजय जाधव. कोकरे टीमचे चांगले खेळाडू सुद्धा आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय या TR ट्रॉफीच्या मुख्य मंचावर. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघतोय गणेश मोरेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल विजय जाधव यांचा. खरोखरच एक विक्रमी खेळाडू आहेत. चांगले उपक्रम त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असत गोखिवरे विभागामध्ये आणि खूप चांगल्या चर्चा त्यांच्या नावाची होतच असते. जे समाजकार्य ते करत आहेत विजय जाधव सरांचा यथोचित मान सन्मान होतोय. ऑस्टन फटका तर चांगला आहे. मिड विकेटच्या दिशेने गॅपमध्ये आहे का. फिल्डर त्या ठिकाणी येतोय डीप मिड विकेटला. चांगलं प्रोटेक्शन करतोय आणि 2 धाबा पूर्ण. हे बघू शकतो आपण. हा स्वागत सन्मान विजय जाधव यांचा केला जातोय ज्यांच्या माध्यमातून भरपूर समाज उपयोगी कामे होत असतात. दहीहंडीचा एक मोठा उत्सव सुद्धा त्यांच्या माध्यमातून साजरा केला जातोय. मॅचेस जर आपण बघितलं क्रिकेटमध्ये तर नक्कीच त्यांचं भरपूर नाव. लगातार 9 बॉलमध्ये 9 ज्यांनी षटका ठोकले तो रेकॉर्ड त्यांच्या नावावर आतापर्यंत आहे. मात्र याच ग्राउंडवर राहील त्याच्या रेकॉर्डच्या थोडा बरोबरीत आला होता. त्यांनी 8 मध्ये 8 ठोकल्या होत्या. विशेष म्हणजे महिलांच्या अंडरआर्म क्रिकेटच्या मॅचेस सुद्धा भरवण्याचा महान सन्मान मिळतो तो म्हणजेच विजय जाधव साहेबांना. मॅच कडे होऊया. इथे जर आपण बघितलं तर यावेळेला गोलंदाजाने एक निर्धाव चेंडू टाकलाय. 3 चेंडूची समाप्ती झाली आहे आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 2 धावा. ऑस्टन काय जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय. एक चांगला गोलंदाज म्हटला जातोय ऑस्टन याला. डीजे भाई वसई कोलीवाडा
विरुद्ध आपण बघतोय संतोष भुवन या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतली ही दुसरी मॅच. या मॅच मधून जे टीम जिंकेल ती लढेल मामा भांजा गोकिरे टीमच्या जोडीला. उद्या ठीक 2:30 वाजता हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. उद्या म्हणजे आजच्या दिवसामध्ये दुपारी 2:30 वाजता हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ऑस्टन मोठ्या रनअपनी गोलंदाजी करतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर स्ट्राइक एंडला बॅटर आहे. पुढील बॉल हो स्ट्रेट केलेला आहे, मात्र मिड ऑफचा फिल्डर येतोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. रोहित दळवीचा जर आपण विचार केला तर संतोष भुवन प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज त्यांनी पटकावलं होतं आणि तोच खेळाडू एक महत्वपूर्ण खेळाडू म्हटला जातोय रोहित याला. यस रोहित तर चांगला खेळाडू आहे. धाबा बनवण्याकरता संघर्ष सध्या सुरू आहे आणि कोळीवाडा संघ कुठलीच कसर सोडत नाही. चांगल्या लाईन आणि लेंथने ते मारा करतायत. ओव्हर पिच बॉल आता इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. मॅक्झिमम फटका जातोय म्हणजेच मिळतील 6 धाबा. षटकार. अप्रतिम शॉट. थोडासा पुढे बॉल होता स्लॉट मध्ये. जसा बॉल स्लॉट मध्ये मिळाला त्या बॉलला पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये षटकारासाठी. लॉंगांच्या दिशेने फ्लॅट सिक्सर ठोकला होता फलंदाजाने. हे बघितलं आपण. अप्रतिम शॉट. बॉलला सरळ पाठवलं लॉंगांच्या बाहेर. हा पहिला षटकार पहिला धमाका येताना दिसतो या मॅच मधला. पुन्हा ऑस्टन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. हो चांगला बॉल. परिवर्तन केलं या वेळेला. बघितलं आपण ऑस्टनच्या बाहेर गती जास्त वाढवली. लेन बॉल टाकला आणि सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती संतोष भुवन टीमची 9 वर 1 विकेट. ह्या क्षणाला ह्या 9 धावा सुद्धा चांगल्या आहेत असंच मला वाटतंय. जरी एक सफलता मिळवली असली फिल्डिंग करणाऱ्या टीमने, एक षटकारणीशी थोडस गणित बदललेलं दिसतंय. 1 गडी बाद 9 धावा. टीम मिटिंग आपण करू नका. योग्य वेळी योग्य तो गोलंदाजाला गोलंदाजी मार्ग बराना. वेळेचं बंधन असेल त्यामुळेच फिल्डिंग लगेचच आपण त्या ठिकाणी लावून घ्या. फिल्डिंग लगेच लावून घ्या. फक्त 15 मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला पहिली 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी. 15 मिनिटाच्या आत पहिली 3 षटकं कंप्लीट करायची आहेत, नाहीतर पेनल्टीचा सामना करावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला अगोदर आपण बघितलं लागला होता. संतोष भुवन टीमला हा सामना करावा लागला होता. 2:15 हा पहिला बॉल पडला होता पहिल्या षटकातील आणि जवळजवळ आय थिंक 6 मिनिटं चाललेत त्या पहिल्या षटकासाठी. त्यानुसारच आपण योग्य ती आखणी आखायला पाहिजे. नवीन गोलंदाज मार्गावर आला रॉक. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 12th मॅनच्या भूमिकेमध्ये नमित सज्जन साहेबांना तुम्ही बघतायत. एक चांगले क्रिकेटपटू आहेत, त्याचबरोबर चांगले सपोर्टर्स, चांगले उद्योजक आहेत. नेहमीच त्यांचा सपोर्ट्स ज्या वेळेस हेमंत आम्ही कोळीवाडा येथील त्या मैदानावर ऐतिहासिक मैदानावर समालोचन करतोय त्यावेळेस नमितजी सज्जन चांगलं सहकार्य करत असतात. वळी आता दुसरे षटक टाकण्याकरता रॉक आलंय. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे रोहित दळवी. रोहित याच्याकडे स्ट्राईक आहे. पॉवर प्लेचं बंधन आता शिथिल झालंय त्यामुळेच थोडीशी भूपा असेल मोठे फटके खेळायचे बॅटरला. लोअर फुल टॉस बॉल ऑफ स्टंपवर शफल झालंय. टायमिंग करू शकला नव्हता बॅटर. कळायचं होतं ऑन साईडला. चेंडू गेलाय शॉट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या आता दुहेरीमध्ये प्रवेश करते. धावसंख्या 10. पुन्हा आता बांधून ठेवण्याचा जो प्रयास आहे तो सफल ठरलाय, परंतु याच्यामधून काहीतरी मार्ग बॅटिंग करणाऱ्या टीमला काढावाच लागेल. अगदी बरोबर आहे. एक तर मोठा फटका आलेला आहे, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक ऑस्टनने केला. मात्र यावेळेस रॉक गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला फुल टॉस मध्ये गती जास्त होती. हो 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 जबरदस्त फटका. बॉल जाईल का? डीप मिड विकेटच्या बाहेर जातोय. सारंगसडी षटकार. जबरदस्त फटका फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय. हा धमाका अनिल होता स्ट्राइक एंडला. अनिल सावंतच्या बॅट मध्ये येतो हा जबरदस्त धमाका. हे आपण बघू शकतात कशा पद्धतीने पीक केले या चेंडूला. म्हणजेच म्हणतात ना, ज्यावेळेस खेळा जर जास्त टोचत असेल तर त्याला ठोकलेलाच बरा. आणि त्याच इराद्याने हे शॉर्ट सिलेक्शन बॅटरचं खूप सुंदररित्या UCN लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर ही दृश्य तुम्ही बघू शकताय. तर 3 ते 4 वेळा वेगवेगळ्या अंगाने ते दृश्य दाखवलं जातंय आणि हे आमचे पंच जो योग्य त्या पद्धतीने इशारा देत आहेत. स्कोर मोजॉन 16. 1 गडी बाद 16 धाबा धावप्रकार लागल्यात या षटकातील. आता पुढचा बॉल असेल रॉकचा. दबाव टाकण्याकरता हा षटकार कामी येईल असं मला वाटतं. टॉस जिंकल्यानंतर निर्णय होता. DJ भाई
वसई कोळीवाडा टीमचा फिल्डिंगचा. मुकेशजी जयस्वाल साहेबांची ही टीम सध्या फिल्डिंग करते. पुढचा बॉल अगोदरच मन बनवला होता. ऑफ स्टंपवर सफल होऊन पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूला थ्रो करतोय. तोपर्यंत बॅटरने विकेटवर 2 धाव पूर्ण केल्यात. 2 धावांची मदत मिळाली. धावसंख्या वाढली. धावा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 18. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली तर अतिशय वाखाणण्याजोगी अनिल आणि रोहित दलवी या 2 बॅटरमध्ये स्ट्राईक एंडला दिसतो आपल्याला अनिल सावंत. चांगला फलंदाज म्हटला जातो. एक हॉट हिटर बॅटर म्हटला जातो. एक धमाका अनिलच्या बॅटमधून आलेला आहे. 2 आलेत यावेळेस. बघितलं ब्लॉकहोलमध्ये बॉल होता ऑफ साईडच्या दिशेने आणि ह्या बॉलला फक्त दिशा दाखवली. चॉक केलं होतं बॉलला. एक सिंगल कंप्लीट केली आणि स्ट्राईक रोटेट केलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 19 रन्स. 19 रन्स ऑन द बोर्ड. 1 गडी बाद 19 धावा. मागच्या मॅच मधली कसर जी होती ती कमी झाली होती. म्हणजे चांगला खेळ झाला नव्हता अनिल सावंतचा. ती कसर तू या मॅच मध्ये पूर्ण करतोय. आता स्ट्राईक इन कडे रोहित दळवी नावाचा खेळाडू दिसतोय. फुल टॉस बॉल जोरकस मारायचं होतं बॅटरला, परंतु एक चांगला बॉल स्लोवर 1 हवेमध्ये चेंडूला जर आपण बघितलं तर वळवण्याची किमिया या ठिकाणी गोलंदाजाने केलंय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 19. हा डॉट बॉल आलाय. 5 बॉलची समाप्ती झाली आहे. षटकार लागल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक रॉक या गोलंदाजाने केलेला आहे. पुन्हा रॉक आपटून टाकलाय. काय जबरदस्त बाउन्सर, तिखट बाउन्सर टाकतोय रॉक. चांगली गोलंदाजी रॉक याची आपण बघितलं. चांगला कमबॅक केलेल्या रॉकने. हे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. ते बॅटिंग करणारी टीमने हा रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. चेक केलं जाईल की हा वाईट आहे की नाही. वाईटसाठी हा DRS ची मागणी आहे. यस, आज चांगले सिस्टम बघायला मिळते. पूर्वी या सिस्टम नव्हत्या, परंतु आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जशा सिस्टम जसे रिव्ह्यू उपलब्ध झालेले आहेत तसेच रिव्ह्यू आपण या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सुद्धा बघत असतो. यूट्यूब वाहिनी हे महत्त्वाचा रोल अदा करत असतं आणि या यूट्यूब वाहिनीचे चालक सुद्धा खूप चांगलं काम करत आहेत. प्रोपरायटर विजय पाटील आहेत. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये रुपेशजी ठाकरे आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जिग्नेश पाटील, प्रज्वल पाटील, आकाश आणि मार्श यांचं चांगलं योगदान आहे. UCN लाईव्ह उज्ज्वल केबल नेटवर्क डोंबिवली येथील हे यूट्यूब चॅनल आहे. वडघर येथील हे यूट्यूब चॅनल्स आहे आणि ते चांगलं काम या ठिकाणी करताना दिसत. पुन्हा एकदा पाहिलं जातं जो आपण बघितलं की बाउन्सर होता हेमंत. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि त्या चेंडूचं निरीक्षण करून योग्य तो निर्णय दिला जाईल. बॅटिंग रिव्ह्यू आहे. हा गती जबरदस्त मेंटेन केली होती या बाउन्सर मध्ये आपण बघितलं तर बॅटिंग टीमने हा DRS ची मागणी केलेली आहे. आपटून टाकला होता हा बॉल. वाईटचा इशारा. वाईट बॉल आहे. 1 धाव अतिरिक्त मिळेल. रिव्ह्यू सक्सेसफुल हेमंत जो घेतलेला होता तो सक्सेस होतोय. त्यामुळेच आता आर्ग्युमेंट्स करू नका. हा जो निर्णय आहे तो तिसऱ्या पंचांचा आहे आणि त्या पंचांचा निर्णय हा तुम्हाला मान्यच करावा लागेल. PCR रूम मध्ये आमचे थर्ड अंपायर इथे येऊन चेक करून गेलेत आणि त्यांनी हे डिसिजन या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. स्कोर मोज ऑन 20. धावसंख्या 1 गडी बाद 20 धावा झालेत. असून आपण जास्त वेळ जर घालवला तर तुम्हालाच मग त्यांचं नुकसान सोसावं लागेल. कारण एक तर मॅच सुरू झाला त्यावेळेसची वेळ होती 2:15 आणि आतापर्यंत जो वेळ आहे तो 2:28. म्हणजेच एकंदरीत 13 मिनिटं आतापर्यंत खर्च झालेली आहेत. पाहूया काही मिनिटं कट केली जातील ज्यामध्ये DRS ची जो वेल गेला, षटकार लागले त्याचा वेल गेला, विकेट गेले त्याचा वेल गेला. पुन्हा एकदा रॉक. फुल टॉस बॉल. बेस्ट टाइम शॉट आहे. लॉंगांचा फिल्डर येतो समोर. चांगला कॅच. विकेट जाते. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक विकेट जाते संतोष भवन टीमची. फलंदाज राहुल इज आउट. दुसरा विकेट. 20 धावसंख्येवर दुसऱ्या विकेट जातोय तो म्हणजेच कार्तिक 11 संतोष भवन या टीमचा. नवीन जर आपण बघितलं तर बॅटर मैदानाच्या आत जातात, मात्र झेल टिपणं हे सुद्धा फार महत्वाचं होतं आणि क्रिसिल यांनी हा झेल टिपलाय.
दोन धक्के लागलेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता पाहूया रणनीती काय असेल. याआधी गेटिंग मानकर हा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू ठरला होता आणि गोलंदाजी मार्गावर त्यालाच कदाचित आणलं जाईल. धावसंख्या 20, 10च्या सरासरीने वाटचाल आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये काय अपेक्षा असेल असं वाटतं तुम्हाला बॅटिंग करणाऱ्या टीमचे? आणखीन जर याच गतीने धावफलक हलवला, याच गतीने जर बॅटिंग झाली तर 40 धावा सुद्धा एक चांगलं टोटल आपण म्हणू शकू. कारण सध्या जर आपण वातावरण बघितलं अगदी थंड झालेलं आहे. या थंड वातावरणामध्ये बॉल हवेमध्ये जास्त ट्रॅव्हल होताना दिसत नाहीये, तर नक्कीच 40 धावा एक चांगलं टोटल होऊ शकते या मॅच मध्ये. पाहूया गेटिंग मानकर गोलंदाजी मार्गावर आलेत आणि त्याला समोर जातील उजव्या हाताचे बॅटर. नवीन आलेल्या बॅटरची सुद्धा चर्चा आपण करूया. न्यू बॅटर इन देवासिंग हे आपल्याला नवीन बॅटर दिसून येत आहेत. म्हणजेच अनिल आता स्ट्रायकिंग कडे. जोर कस मारायचं होतं, टायमिंग व्यवस्थित घडून आलं नव्हतं. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं. बाईचा इशारा आलाय. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू गेला. एक अतिरिक्त धाव मिळाली. या अतिरिक्त धावेची भर पडल्यानंतर धावसंख्या आहे ती 21. कोणताही क्षण या ठिकाणी गमावला तर मग ते नुकसान होऊ शकतं. म्हणजेच प्रत्येक क्षण हा फार महत्वाचा आहे. लेग ब्रेक गोलंदाज आहे गेटिंग मानकर. पहिलाच बॉल चांगला टाकला होता गेटिंग मानकरने. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बघितलं लेग ब्रेक बॉल परफेक्ट बुंद्यामध्ये टाकला होता हा बॉल गेटिंग मानकर याने. कुठल्या प्रकारचे रन नाही. चांगली गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता. मॅन ऑफ द मॅच मिळाली होती गेटिंग मानकर याला. क्विक गोलंदाजी पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्मने तो गोलंदाजी करतो. स्ट्रेट टू द बॉलर. तिन्ही चेंडू त्याने प्रभावी टाकलेत. मात्र इथे डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतो त्यांचा आणि त्याच्यामध्ये एक धाव फलंदाजाला ते देऊन गेले. एका धाब्याची भर पडल्यानंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 22 वर. क्षण हे फार महत्वाचे असतात का असं मी का म्हणतो, कारण ज्याला धन कमवायचं आहे त्याने अन्नाचा कण सुद्धा वाया घालू नये आणि ज्याला नाव आणि ज्ञान कमवायचं आहे त्याने क्षण सुद्धा वाया घालू नये. तुम्हाला जर क्रिकेटमध्ये नाव कमवायचं असेल तर तशी तुम्हाला खेळी सुद्धा चांगली करावी लागेल. गोलंदाजी तर चांगली होती मात्र थोडीशी चुकी केली. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि धाव मिळालेली आहे या ठिकाणी. हो चांगला बॉल क्रॉस पॅटेड शॉट केल्याचा होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी आणि ओव्हरनेटचा आपण बघितला तर भरपूर जलद गतीने बॉलिंग टाकताना दिसतोय आपल्याला हा गोलंदाज. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी भारतीय संघाद्वारे रवींद्र जाडेजाचं नाव घेईन, उल्लेख करेन. तो क्विक गोलंदाजी करतायत. भावेश पवार हे सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये क्विक गोलंदाजी करतायत. एवन पवन हे सुद्धा क्विक गोलंदाजी करतायत आणि त्याचाच फायदा इथे आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला झालाय. क्रिसिलने आणखीन एक झेल टिपलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा तिसरा धक्का. 3 गडी बाद. धाव फळकावर धाबा आहेत त्या 22 धावा 22. पुढे होता बॉल. लेग स्पिन बॉल होता. थोडंसं टायमिंग प्रॉपर जुळला नाहीये आणि लॉंगॉनची एरिया क्लिअर करू शकला नव्हता. क्रिसिल त्या ठिकाणी होता. अतिशय चांगला कॅच घेतला क्रिसिलने आणि विकेट जाते ती अनिल सावंत याची. नवीन बॅटर इन होईल बॅटिंगसाठी. टीमचं टोटल जर आपण बघितलं स्कोरबोर्डवर झालेला आहे 22 वर 3 विकेट. संतोष पवार टीम दोन्ही टीमसाठी महत्त्वाची मॅच आहे, कारण ही मॅच जिंकल्यानंतर तुम्ही क्वार्टर फायनलमध्ये जाल आणि क्वार्टर फायनलमध्ये तुमचा सामना जो आहे बाबा भांजे गोखले टीमच्या जोडीला लागेल. उद्या म्हणजे आजच दुपारी 2:30 वाजता हा सामना. 2:30 वाजता रिपोर्टिंग तुम्ही करायचे जर तुम्ही जिंकता या मॅच मध्ये तर. पाहूया आता शेवटचा बॉल कसा असेल या गोलंदाजाचा. चांगला सुरेख मारा टिचून मारा पाहायला मिळाला. ऑफ स्टंपर सफल झालाय. चेंडूला उडवून देण्याचा प्रयत्न होता. स्कोरलेग क्षेत्राबाहेर. चेंडू थेट यष्टीरक्षक शतरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय आणि त्याचबरोबर एक सफलता मिळाली या गोलंदाजाला. गेटिंग मानकर लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट मिळवून देतोय. त्याचं हे एक सफल षटक म्हणावं लागेल. फक्त आणि फक्त 2 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. धावसंख्या 4 गडी बाद 22. अप्रतिम गोलंदाजी. मागच्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली होती त्याच्यापेक्षा आणखीन चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केलेली आहे. मागच्या षटकामध्ये आपण बघितलं मागच्या मॅच मध्ये 3 धावा दिल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या. या मॅच मध्ये 2 धावा देत असताना 2 विकेट. हे बघितलं बैठक शॉट स्लॉक स्वीपचा अंदाज. मात्र डीप स्कोर एकला फिल्डर होता. चांगला कॅच घेतला आणि विकेट मिळवलेली आहे. लगातार 2 विकेट घेतल्या या ओव्हर मध्ये गेटिंग मानकर याने. टीमचं टोटल आहे स्कोरबोर्डवर संतोष भवन टीमचं 22 रन 4 गडीच्या मोबदल्यात. अंतिम 1 षटक शेत. अगदी वेळेवर ही षटकं टाकलेली आहे. 3 षटकं जर आपण बघितलं तर
शेवटचं एक षटक शिल्लक आणि मिल्टन येतोय गोलंदाजी मार्कवर. चला घाई करायची, वेळेबद्दल सहकार्य करा. मिल्टन बॉलिंग ट्रॅकवर, घाई करायची आहे. मिल्टन चला लगेच मॅचला सुरुवात करा. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे, डीप मिड विकेट, एक डीप स्कोअर लेग, ऑन साइडला एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट थर्ड मॅन ऑफ साइडला, एक पॉइंटला फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ ही फिल्डिंगची व्यवरचना. बॉलिंग ट्रॅकवर येतोय गोलंदाज मिल्टन. पहिला बॉल रनअप मध्ये मिस्टेक होतो, पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल. डेड बॉलचा इशारा केला जातो पंचांच्या मार्फत. सर्व पंचांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे या टुर्नामेंटमध्ये. मिल्टन पहिला बॉल घेऊन जाईल. ओहो, पुल केलाय, जबरदस्त धमाका, बॉलला पाठवून दिलाय आणि गोल केलाय. ती बाउंड्रीच्या बाहेर, 6 रनसाठी षटकार. काय चांगला फटका या ठिकाणी बॅटरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. मिल्टनला उडवले टनाटन. चांगलं शॉर्ट सिलेक्शन आणि मिड विकेटच्या पट्ट्या बाहेर या चेंडूला पाठवून दिलंय. षटकाराच्या मदतीनं आता धावफलक फुलतोय. धावसंख्या पोहोचली ती 28 वर. स्कोअर मोज ऑन 28. हे तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकतायत कशा पद्धतीने चेंडू टाकलाय. शॉर्ट बॉल जर दिला तर त्याला योग्य ते ट्रीटमेंट दिली जाते, उपचार शोधले जातात. बॅटर स्ट्राईक इन कडे जो आहे देवा सिंग, ही इज अ डेंजरस. अंडरआर्म क्रिकेटमधून मोठा झालाय हा खेळाडू. अंडरआर्म क्रिकेटमधून ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा त्याची गुणवत्ता आपण प्रत्येक वेळी बघत असतो. भावेशजी पुणेकर यांची पुन्हा एकदा आठवण झाली. त्यांच्या स्पर्धेमध्ये सातत्याने प्रत्येक वर्षी देवा सिंग चांगला परफॉर्म करत असतात. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. गोइंग 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 अँड गॉन. मॅसिव्ह हिट, सिक्सर. काय जबरदस्त फटका. लगातार 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेले आहेत मिल्टनच्या गोलंदाजीवर. हे बघितलं आपण, मिल्टनचा हा बॉल राऊंड विकेटने. पुन्हा एकदा थोडासा लेन बॉल होता, मात्र काय जबरदस्त पिक केलं बॉलला आणि पाठवून दिलं सरळ डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार देवा सिंग याने. टीमचं टोटल झालेलं आहे स्कोअर बोर्डवर 34 रन 4 गडीच्या मोबदल्यात. प्रेशरमध्ये येईल या वेळेला गोलंदाज मिल्टन. मागचं षटक काय जबरदस्त टाकलं होतं ते कॅटिंग मानकर यांनी फक्त 2 धावा आणि 2 विकेट मिळवल्या. मात्र या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आला मिल्टन आणि पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार खाल्लेले आहेत. मागणी गोलंदाजी पहिल्या 2 बॉलमध्ये करताना दिसतोय मिल्टन. टप्पा बदलावा लागेल, मिल्टनला काहीतरी करामत करावी लागेल, कारण पहिल्या 2 बॉलमध्ये अतिशय महागात ठरलेला आहे तो डीजे बाय वसई कोलीवाडा या टीमसाठी. फिल्डर आपण बघतो व्ही सेप मध्ये. विकेट किपरच्या मागे शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट टर्नमॅन आहे. पुढील बॉल मिल्टन याचा. हो, या वेळेला बघितला आपण बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2चा कॉल आहे आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण होतात. या 2 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोअर बोर्डवर 36 रन 4 गडीच्या मोबदल्यात. थोडासा द्विधा स्थितीमध्ये गेला हा चेंडू खेळताना बॅटर, कारण फ्लाईट जास्त दिली होती त्यामुळेच त्याला असं वाटलं होतं की नेमकं कुठल्या बाजूने हा फटका खेळू. अंतिम क्षणी त्याने बॅट खुली केली आणि कव्हर ड्राईव्हचा फटका दाखवलाय. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 36 वर. पुढचा बॉल. ओ, आता वाईड यॉर्कर टाकायचा होता. चेंडूला खेळून काढला जातं बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव पण पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण होईल काय? मात्र ही धाव नसेल. यस अंपायर, दॅट्स अ नो रन्स, ओनली 1 रन्स. एकच धाव फक्त ग्राह्य धरली जाईल. दोन्ही बॅटरने स्ट्राईक सोडली पाहिजे, हा नियम आहे TR ट्रॉफीचा. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. TR चषक 2025 एक जबरदस्त भव्य आणि दिव्य आयोजन. चांगलं सहकार्य लाभलेलं आहे SS एंटरप्राइजेस टीम 94, हजरतभाई शेखांना, संजयभाई म्हात्रे ज्यांनी ग्राउंडची व्यवस्था आणि 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाईल. चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह बॉल देतोय मिड विकेटला. फिल्डर आहे, फक्त एकच धामेल. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअर बोर्डवर 38 रन. शेवटचा बॉल असेल आता पहिल्या इनिंगचा. म्हणजेच धावफलक जर आपण बघितला कार्तिक 11 संतोष भुवन या टीमचा, तर तो चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. वाटचाल चांगली आहे बॅटिंग करत असताना. हा सुद्धा कोळवट्यामध्ये चेंडू होता, खोदून काढलाय. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये वळतोय. 1 धाव पण पूर्ण केली. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न होतोय, तो धोका निर्माण झालाय. विकेटचं होतोय पतन. पहिल्या डावाची समाप्ती.
पहिल्या डब्याच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर कार्तिक 11 संतोष भुवन टीमने धावफलकावर धावा जमा केलेल्या आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 आणि 40 धावांचं टार्गेट असेल. 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. आज आपण बघितलं आजची ही तिसरी रचने आहे त्रिमूर्ती ग्रुप आयोजित TR चषक 2025 ची. आणि आज एक आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला तो म्हणजे आपले समालोचक मित्र संदीप गावण यांचा. आणि संदीप गावण यांचा आपण स्वागत सन्मान सत्कार आपण करणार आहोत या TRच्या मुख्य मंचावर. संदीप गावंड आपण यायचंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. KPL मध्ये सुद्धा एक दिवस त्यांनी दिलं होतं. या TR ट्रॉफी मध्ये सुद्धा एक दिवस त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे. आणि त्यांचा स्वागत सन्मान सत्कार या मुख्य मंचावर केलं जाईल. चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. आणि या TR चषकच्या मुख्य जे आयोजक आहेत गणेश मोरेश्वर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार केला जाईल. हा सत्कार केला जातोय आमचे समालोचक मित्र संदीप गावंड यांचा. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह, हे सन्मान चिन्ह जे बघित शकतो आपण श्री अनिकेत भगवान पाटील यांच्याकडून स्पॉन्सर आहे. कैलासवासी भगवान पाटील यांच्या स्मरणार्थ. ऑस्टन आणि क्रिसिल हे दोन ओपनिंग बॅटर गेलेले आहेत बॅटिंगसाठी. आणि टार्गेट जर आपण बघितलं तर टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी 40चं एक चांगलं टार्गेट. 10च्या सरासरीने वाटचाल करायची आहे क्वार्टर फायनल मध्ये जाण्यासाठी DJ भाई वसई कोलीवाडा या टीमला. DJ भाई वसई कोलीवाडा विरुद्ध संतोष भुवन अशी ही मॅच आपण बघतोय. दोन्ही टीम मजबूत आहेत. नक्कीच ही मॅच एक काटेकी टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हेमंत, रिक्वायर रन रेट जो आहे तो 10चा आहे. त्यामुळेच थोडंसं आता मेंटेन करणं हे सुद्धा कठीण जाऊ शकतं DJ भाई वसई कोळीवाडा टीमला. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचा मारा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तिखट झालाय कार्तिक 11 संतोष भुवन या टीमचा. आणि काजू म्हणजेच विकास दुबे सुरुवातीपासून क्रिकेट खेळतात. सर्वात जुन्या सांगते खेळाडू आहेत त्यांच्या टीममध्ये. बघितलं पण पहिल्या मॅच मध्ये संतोष भुवन टीमने काय जबरदस्त गोलंदाजी अटॅक केला होता. यजमान टीम जी होती, जे होम ग्राउंडची टीम होती, टीम 94 कॉमन टीमला परास्त केलं होतं. बॉलिंग ट्रॅकवर असेल नफीज जो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. जबरदस्त गोलंदाजी नफीजने केलेली आहे आतापर्यंत. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. लेग कटर अतिशय चांगल्या पद्धतीने टाकतो नफीज. स्ट्राइक एंडला बॅटर आहे तो ऑस्टन आहे. स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंडला आहे तो क्रिसिल. ही सलामीची जोडी DJ भाई वसई कोलीवाडा टीम कडून. 40चं टार्गेट. मॅचला होईल सुरुवात. दुसऱ्या फेरीतली ही दुसरी मॅच. या मॅच मधून जी टीम जिंकेल ती लढेल गोकुले टीमच्या जोडीला. दुपारची आहे ठीक 2:30 वाजता ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लक्षात घ्यायचं आहे जिंकल्यानंतर तुम्हाला दुपारी 2:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे.
ड्राईव्ह केला जातोय वाईट स्पीड ऑफला थोडासा काय जबरदस्त बॉल चिपकला हातामध्ये असं वाटलं की बॉल निघून जाईल की काय मात्र चांगली फिल्डिंग करतोय मिड ऑफचा फिल्डर एक धाव कंप्लीट आपलं खातं ओपन करतोय फलंदाज ऑस्टन. एक एक धाव फार महत्वाचे आहे त्यामुळेच जर आपण बघितलं तर ती एक धाव मिळाली आणि 100% योगदान त्यांचे खेळाडू देताना दिसत आहेत. 2:43 पहिला बॉल पडताना दिसतोय. हे जे वेळेचं बंधन आहे ते प्रत्येक टीम करता आहे. 23 बॉलमध्ये 39ची गरज आहे. फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा बदलाव करताना दिसत आहेत. डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या बॅटर असल्यामुळेच हे अशा प्रकारचे बदलाव आपल्याला विकेटवर दिसून येत आहेत. ऑन साईडला 2 खेळाडू ते आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये गोलंदाज तयार. नफीज पुन्हा आपल्या मार्गावर परतलाय. विकास दुबे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत आणि तिथेच वेळ सुद्धा आपला जास्त वाया जातोय. नफीसचा हा बॉल चांगली लाईन आणि लेन बघा फ्लाईट जास्त दिली आणि बॅटिंग क्रीज जे आहे त्याच्यात थोडासा पुढे टाकलाय. आउट कटर चेंडू टाकलाय. बाहेर चेंडू निघताना दिसलाय आपल्याला हेमंत. अप्रतिम अप्रतिम जबरदस्त टप्पा बघितला थोडासा टर्न सुद्धा मिळाला या बॉल मध्ये. विकेट किपिंग जर बघितली आपण तर विकास दुबे उर्फ काजू याची अतिशय चांगली होताना दिसली आणि काय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. चांगली गती आहे गोलंदाजीमध्ये आणि बॉलला टर्न सुद्धा चांगला करताना दिसतो आपल्याला गोलंदाज. फटका तर चांगला आहे. बॉल जाईल मिड विकेटच्या बाहेर. फ्लॅट गेला होता. सारंगसडी षटकार जबरदस्त हिट फलंदाज क्रिस्टलच्या बॅटमधून येतो हा धमाकेदार षटकार. बघितलं तर आपण लगेचच ते खेळताना दिसले. जलद गतीने हा फटका त्याने खेचलाय नफीस या बॉलवर. टायमिंग योग्य पद्धतीने साधलं गेलंय. गुडलेमच्या दिशेने चेंडू टाकला होता परंतु जी उसळी मिळली त्या उसळीवरच लगेचच तुटून पडलाय हा बॅटर आणि 6 धाबांशी त्याने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या पोहोचवली 7 वर जिंकण्याकरता लक्ष आहे 40. या धावसंख्येचं पाठलाग अगदी योग्य पद्धतीने होतोय. पुढचा बॉल टाकण्याकरता तो तयार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे हेमंत. त्याचाच फायदा उचलला गेलाय. प्रेक्षक जे होते सुरुवातीला ते प्रेक्षक आता कमी झालेत. तर फक्त खुर्च्या दिसत आहेत कारण हा शेवटचा मॅच आहे. जे समर्थक आहेत दोन्ही टीमचे. ब्लॉकर मध्ये टाकला होता या चेंडूला. खोदून काढला बॅटरने. स्क्वेअरिस थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे ती 8. 8 रन्स विदाउट लॉस. 2:45 वाजलेले आहेत. प्रेक्षक जास्तीत जास्त आपण बघितलं तर 1 ते 1:30 वाजेपर्यंत राहतात म्हणून आयोजकांनी सुद्धा दखल घेतलेली या गोष्टीची. उद्याची जी सुरुवात आहे 2:30 वाजता होईल त्यामुळे 12:30-1 वाजेपर्यंत आपली फायनल मॅच संपली पाहिजे. त्यामुळेच मजा येईल फायनल मॅचला. पुढे खोलात टाकला होता हा बॉल मिड ऑफच्या दिशेने. फिल्डिंग तर चांगली डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. या ठिकाणी 1 रन पूर्ण केली जाते. 1 नेट टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 9 रन. नेट टू नेट फाईट पाहायला मिळते आपल्याला. काटेकी टक्कर मॅच नक्कीच पाहायला मिळेल. संतोष भुवन विरुद्ध वसई कोलीवाडा. कारण सहजासहजी हे जे टार्गेट आहे ते पूर्ण करून देणार नाही कार्तिक 11 संतोष भुवन हा संघ आणि त्याकरता परिश्रम हे करावेच लागतील. श्रम केल्यानंतरच त्याचं फळ मिळू शकतं. बॅटिंग करणाऱ्या डीजे भाई वसई कोळीवाडा टीमला ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. 1 धाव मिळाली. पाहूया कशा पद्धतीने ती 1 धाव असेल. बाईच्या स्वरूपात ही 1 धाव मिळते की काय की वाईट बॉल करता हा रिव्ह्यू घेतलाय. बॅटर्सने घेतलेला हा रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे त्यामुळे तिसरे पंच येऊन ते निरीक्षण करतील. फेअर डिलिव्हरी. अगोदर आपण बघितलं तर शफल झाला होता फलंदाज. त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा लेग स्टंपवर आला.
चांगली गोलंदाजी झाली या षटकामध्ये. जर आपण बघितलं तर नफीसने धावा खर्च केलेल्या आहेत त्या 9-10च्या स्किंग रेटनी बॅटिंग करायची होती. आता जर आपण बघितलं तर 31 रनची आवश्यकता. 18 बॉलमध्ये 10.33च्या सरासरीने वाटचाल करायची आहे हे मॅच जिंकायला. जसं हेमंत एखादा चेंडू डॉट जाईल ना तसं तो रिक्वायर रन रेट आपल्याला वाढताना दिसेल. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 11.33च्या सरासरीने 31 धावांची गरज आहे. ऑस्टनने आतापर्यंत 2 बॉलचा सामना केलेला आहे. 2 बॉलमध्ये 1 वर बॅटिंग करतोय. क्रिसिल खेळतोय 7 वर, ज्याने 4 बॉलचा सामना केला आहे आणि क्रिसिलच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. दहा धावा बॉल करावा लागतात. शेवटच्या बॉलवर धाव आली होती. यस, डिसिजन पेंडिंग होतं त्यामुळे ऑस्टन मानकर हा खेळाडू आता नॉन स्ट्राईक इन कडे आहे. एक अर्धशतक त्याच्या नावावर यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे ती 10. पहिले षटक संपल्यानंतर 10 धावा. अजूनही आता 30 धावा पाहिजेत 18 बॉल मध्ये आणि देबा गोलंदाजी मार्गावर येताना दिसत आहेत. पहिलं षटक ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस वेळ होती 2:43 आणि आता जर आपण बघितलं तर 7 मिनिटं गेलेत त्या पहिल्या षटकाला. दुसरं षटक टाकण्याकरता देबा आलाय. बॅटर ऑफ स्टंपर सफल झालाय. व्हॉट अ स्ट्रोक, शॉट ऑफ द नाईट. अफलातून फटका पिकअप केला होता या चेंडूला आणि लॉंग लेग पट्ट्या बाहेर पाठवून दिलं. थेट 6 धावांची भेट. सिक्सर. अप्रतिम पिकअप शॉट. हे बघितलं, नो लुक शॉट. अप्रतिम फटका डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवून दिला. सरळ 6 रनसाठी षटकार. फलंदाज क्रिसिलने ठोकलेला हा धमाकेदार षटकार. या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 16 रन्स. अतिशय जबरदस्त फटका, नो लुक शॉट. या शॉटचा सध्या ट्रेंड्स जर बघितला पण भरपूर आहे टेनिस क्रिकेटमध्ये, खास करून भरपूर फलंदाज हा फटका खेळताना दिसतात. या फटक्याची प्रॅक्टिस भरपूर लागते, जास्त सराव लागतोय. राऊंड विकेट. यावेळेस आणखीन एक चांगला फटका, मात्र फिल्डर बॉल खाली येतोय. बघितला पण कॅच सुटला जातो. 2चा कॉल आहे. थोडासा नाराज आहे काजू ज्याप्रमाणे हा कॅच सोडलेला आहे. कॅच अतिशय महत्वाची गोष्ट होती. जो फलंदाज आतापर्यंत त्यांनी 2 षटकार ठोकलेले आहेत त्या फलंदाजाचा कॅच सोडणं म्हणजे आपल्या टीमच्या पायावर कुऱ्हाडी मारण्याप्रमाणे आहे. यस हेमंत, ह्या 2 धावा तर मिळत आहेत जेल सुटल्यामुळेच आणि धावसंख्या पोहोचली ती 18 वर. हे पुन्हा पुन्हा दाखवलं जात की कधी तुमची चुकी कशी होते आणि तुमचा पावित्र्य कसा असायला पाहिजे, हातांची ओंजळ कशी असायला पाहिजे हे आपण यूट्यूब वाहिनीद्वारे बघितलंय. UCN लाईव्ह हे यूट्यूब वाहिनी या ठिकाणी सक्रिय आहे. संपूर्ण अधिकार या स्पर्धेचे प्रेक्षेपणाचे दिलेत या वाहिनीला. आता हा चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघतोय त्यामुळेच पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. वाईट बॉल असेल, अतिरिक्त धावा खर्च केल्या जात आहेत. संघाच्या धावसंख्येत होते बदल. धावसंख्या पोहोचली 19 वर. टार्गेट आहे 40चं आणि 19 धावा झालेत. हे बघितलं आपण, पोझिशन व्यवस्थित नव्हती, पूर्णपणे बॉलवर पोहोचला नव्हता. चांगलं बॉलला कॅरी करू शकला नाही आहे. आता थोडासा रनअप घ्यायला पाहिजे होता. हो, डाऊन दिले काय आवलेला सुद्धा. मागून क्लिंग बोल्ड आउट करण्याचा प्रयत्न, मात्र लेग स्टंपच्या बाहेरून हा बॉल जातोय. वाईटचा इशारा. लगातार 2 बॉल वाईट टाकतोय गोलंदाज देवा पांडे. आस्किंग रन रेट जर आपण विचार केला तर कमी झालेला आहे 7.50. 16 बॉल 20 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुढचा बॉल पाहूया देवायाचा कसा आहे. हा चेंडू हवेत आहे. वेगाने चेंडूला उडवलाय. चेंडूची उंची जास्त होती, लांबी कमी आणि शतरक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये देतात आम्ही. विकेटचं पतन होतंय. पहिला धक्का लागलाय DJ भाई वसे कोळीवाडा टीमला आणि बाद होतोय क्रिसिल हा खेळाडू. पहिली विकेट डाऊन. धावसंख्या धावपळकर आहे 20-20. हॉफलर घेऊन लॉफ्ट केलं होतं या बॉलला. लॉंग ऑफच्या दिशेने भरपूर उंच बॉल गेला होता आणि त्या ठिकाणी उभा होता अविनाश. अतिशय चांगला कॅच घेतला अविनाश याने आणि विकेट मिळते ती गोलंदाज देवा पांडे याला. आणि मला असं वाटतं की आता त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल. जे आपण कार्तिक 11 संतोष भुवन हा संघ पाहतोय त्या टीमचा.
म्हणतात ना कि मुश्किलों में भाग जाना आसान होता है, हर एक पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वाले को कुछ नहीं मिलता यहाँ जिंदगी में, लढणे वाले के कदमों में जहान होता है। आणि इथे लढावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा। एक जशी विकेट मिळवली तसंच आणखीन 1 ते 2 विकेट मिळवल्यानंतर त्यांच्यावरचा दबाव कमी होईल। आता दबाव आहे तो गोलंदाजी करणाऱ्या टीमवरच आहे। 15 बॉल 20 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी। अच्छा रिक्वेर रनरेटने बॅटिंग करायची आहे। नक्कीच ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल। रॉनियल येतोय नवीन बॅटर, बॅटिंग साठी स्ट्राइक एंडवर आहे। देवा पांडे बॉलिंग साठी सज्ज होईल। बॉल कुठे आहे? बॉल तर मागे सटकलेला आहे। TR चषक 20-25 एक जबरदस्त आयोजन, कॉमन क्रिकेट मधली सर्वात मोठी स्पर्धा या सीझनची आणि आणखीन एक इतिहास या ठिकाणी बनवलेला आहे। या आयशा ग्राउंडवर प्रथमच नाईट क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे। हो चांगला कव्हर ड्राईव्ह आहे यावेळेला। बॉल जाईल कपच्या दिशेने डीप मध्ये, फिल्डर त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग होते। एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाही आहे। एकने टीमचं टोटल जाईल स्कोर बोर्डवर 21 रन। यस, जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या संधीचं सोनं करणं हे फार महत्वाचं आहे। येणारी जरी वेळ तुमच्याच करता कठीण असेल तरी त्या कठीण परिस्थितीमधून तुम्हाला बाहेर पडावं लागेल। धावसंख्या धावफलकावर पोहोचली ती 21 वर, अजूनही 19 धावांची गरज आहे। स्ट्राइक इन कडे तुम्ही बॅटर बघतायत, उजव्या हाताचा बॅटर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, डावखुऱ्या हाताचा बॅटर त्या ठिकाणी बघायला मिळतोय ऑस्टन मानकर, ज्याच्या नावावर यंदा 2025 मध्ये एक अर्धशतक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। ऑस्टन मानकर, ऑस्टन पावकर हे काढू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात या टीम मधून। ओहो शॉर्ट बॉल होता, अंतिम क्षणी चेंडूला उडवलंय ते म्हणजेच लॉंग लेग क्षेत्रामध्ये। थ्रो येण्याआधी बॅटर एकच धाव पूर्ण करतोय, चांगला प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक चांगलं काम करतायत, संरक्षण भिंत मजबूत आहे हेमंत। अगदी बरोबर बघितला, पण थोडासा बाउन्सर होता, हुक केलं होतं या बॉलला, मात्र फिल्डिंग लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर तैनात होता, चांगली फिल्डिंग केली, थ्रो केला, मात्र फक्त एकच रन मिळते आणि 1 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 22। 13 बॉल शेष, 13 मध्ये 18 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी। बॅटिंग करणारी टीम डीजे भाई वसई कोलीवाडा टीमला। बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर देवा पांडे, फुटटॉस बॉल, गती जास्त, अपील, विकेट जाईल, फ्लमेल बी या ठिकाणी मिळतोय, फलंदाज बाद होतोय, रॉनेल इज आउट, दुसरा विकेट जातोय तो वसई कोलीवाडा टीमचा, फलंदाज बाद। यस, आपण बघतायत इम्पॅक्ट इन लाईन ऑफ स्टंपवर शपवून काढायचं होतं, नंतर पुन्हा एकदा ते मागे आले, बरोबर विकेटच्या मधोमध सापडले, जशी अपील केली तसं पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलंय। धावसंख्या धावफलकावर आहे ती 22 धावा, 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता अडचणी वाढताना दिसत आहेत, म्हणजेच परतीचा प्रवास इथे होऊ शकतोय। गोलंदाजी करणाऱ्या कार्तिक इलेव्हन आपण बघतोय संतोष भुवन या संघाचा, म्हणतात ना की यशस्वी व्हायचं असेल तर मित्र आणि कुटुंबाची गरज असेल, आणि यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असेल। इथे तुमच्या समोर शत्रू आहेत, त्या शत्रूंचा विमोड कसा करायचा हे तुम्हाला ठाऊक असायला पाहिजे, कोणत्या वेळी कोणता मोहरा या ठिकाणी वापरायचा हे सुद्धा तुम्हाला ठाऊक असायला पाहिजे। काय वाटतं आता या मॅच बद्दल? या विकेट नंतर थोडंसं पारड जड झालंय का फिल्डिंग करणाऱ्या टीमचं? मॅच तर आपण बघितले तर नक्कीच 50-50 चान्सेस मध्ये आहे, कोणती टीम जिंकेल पण भविष्यवाणी करू शकणार नाहीये। नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी अजय, दोन्ही संघ या ठिकाणी संघर्ष करताना दिसतात, दोन्ही टीमला मॅच जिंकायची आहे आणि नक्कीच एफर्ट दोन्ही टीमचा 100% आहेत। एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते, 18 ची आवश्यकता आहे, 12 बॉल शेष, म्हणजे 9च्या रिक्वेर रनरेटने बॅटिंग करायची आहे ही मॅच जिंकायला डीजे बाय वसई कोलीवाडा टीमला, आणि बॉलिंग साठी आलेला आहे रोहित दळवी आणि मुकेश जसवाल साहेबांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला आपण काजू म्हणजेच विकास दुबे यांच्या टीमला तुम्ही बघतायत, रोहित हा गोलंदाजी मार्गावर आणि डावखुऱ्या हाताचा बॅटर ऑस्टन मानकर हा स्ट्राइक इन कडे आहे। हिम्मत तर आहेत या खेळाडूंवर आणि या खेळाडूंमध्ये, आणि धाडस केल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही, कारण ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत। रोहित, हो चांगला बॉल, काय जबरदस्त अँगल बनवला रोहितने,
हा एक चांगला गोलंदाज आहे, परफेक्ट ऑलराऊंडर आहे. रोहित पहिलाच बॉल चांगला टाकतोय, डॉट जातोय बॉल, प्ले अँड मिस. पुन्हा एकदा चढ उतार बघायला मिळतो या मॅच मध्ये, कधी तिकडे तर कधी इकडे, कभी इधर तो कभी उधर. चांगला डॉट बॉल रोहित दळवी या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपळकर आहे ती 22 धावा. पुन्हा आता रोहित तयार, समोर बॅटर ऑस्टन मानकर सुद्धा तयार आहे. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडला आणि परिणाम त्याचे वाईट झालेत. विकेटचं पतन. ऑस्टन मानकर इज गॉन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या धावपळकर 22. आता पुन्हा एकदा रंग भरण्याचं काम केलं यावेळेला गोलंदाजाने. व्हॉट अ बॉलिंग. बघितला पण ही विकेट मिळते, गती जास्त होती ऑप्शनला, बाहेर बॉल सोडणारा होता आणि एज लागली आणि काजू जो विकेट कीपर होता त्याने कुठली चुकी केली नाही. अतिशय चांगला कॅच कॉट बेंच रुपयाने विकेट जाते. विकेट नंबर 3, तिसरा विकेट जातोय DJ5 वसे कुलीवाला टीमचा. ऑस्टन मानकर इज आउट. वार पलटवार हे आपण अनेक वेळा बघितलं, तसाच हा पलटवार केलाय फिल्डिंग करताना. आपण बघितलं कार्तिक 11 संतोष भुवन या टीमनं म्हणजे अशी बुद्धिमत्ता वापरली गेले. एका बाजूला काजू ज्याच्याकडे अनुभव आहे, ज्ञानाची जी काही शिदोरी आहे ती योग्य पद्धतीने ती या मॅच मध्ये वापरतायत. महत्वपूर्ण मॅच आहे, दोन्ही टीमला ठाऊक आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आता लोअर मिडल ऑर्डर मध्ये जॅक्सन या खेळाडूवर भरोसा केलाय. तो उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. धावा अजूनही आवश्यक आहे ते 18. चेंडू शिल्लक आहेत 10. 10 मध्ये पाहिजेत 18 धावा. 18 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. रोहित काय जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतो आपल्याला या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 बॉलमध्ये एकही धाव नाही, 1 विकेट नावावर. ऑफ स्टंपच्या बाहेर, जास्त बाहेर होता का हा बॉल. धाव नाहीये या बॉलवर. मात्र पंच वळतात, इशारा करतात की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त रन मिळेल आणि एक्स्ट्राच्या साहाय्याने धावसंख्या मात्र जाईल धावफलकावर 23 रन. परंतु हेमंत यावेळेला एक चूक केली असं मला वाटतं या चेंडूवर बॅटरने. तो धाव सुद्धा झाली असेल, ती धाव सुद्धा झाली असेल आणि तो फायदा झाला असता त्या टीमला. 1+1 अशा 2 धावा आल्या असत्या यावेळेला. एकमेकांवर विश्वास ठेवायला पाहिजे. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत मित्रांनो, परंतु या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य बनवू शकतात. पुन्हा रोहित बॉलिंग ट्रॅकवर. ओ चांगला बॉल. काय स्पेस काढताना दिसतो या षटकामध्ये. गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये रोहित दलवी जबरदस्त गतीने गोलंदाजी करतो. हे बघू शकतो आपण. टप्पा पडल्यानंतर बॉल आणखीन जोरात जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. यस, चांगली गती आणि चांगली मती यावेळेला या चेंडूवर दिसली या गोलंदाजाची. बुद्धीचा चांगला वापर केलाय, दबाव दडपण निर्माण केलंय. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता 17 धावांची गरज आहे. खतरा निर्माण केलाय. ओ चांगला ड्राईव्ह आहे. बघितलं आपण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक फंबल झाला होता. थोडासा थ्रो सुद्धा खराब होता आणि इथे काय घडलंय, दुसरी धाव पूर्ण करायची की नाही हा विचार होता दोघांमध्ये. तिसऱ्या पंचाने आमंत्रण दिलंय, कारण जर ह्या क्रुशियल मोमेंटला या ठिकाणी पंचाने रिफर केलंय. धावबाद आहे की धाव पूर्ण झालंय. तिसरे पंच निरीक्षण करतील आणि योग्य तो निर्णय आपल्या समोर ठेवतील. एक तर काढली होती, दुसऱ्यासाठी हा ना करता करता धाव घेण्याचा प्रयत्न केला. मिसफील्ड थोडीशी झाली जरूर होती, थ्रो झाला होता आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न जरूर केला. मात्र या ठिकाणी रिस्की होती ही दुहेरी धाव आणि चेक केलं जाईल या ठिकाणी. बेल्स ज्यावेळेस ब्रेक चालू होतो त्यावेळेस पॉपिंग किंग्स मध्ये पोहोचला होता की नाहीये. नॉट आउट. 2 रन पूर्ण. या 2 रनने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 25 रन. 15 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहेत ते 8 बॉल 15चं इक्वेशन. यस, पुन्हा परत यावं लागेल गोलंदाजाला. बॅटरने तर त्याचं काम केलंय. बॅटर जर आपण बघितलं तर जॅक्सन हा लोअर मिडल ऑर्डर मध्ये त्याला पाठवलंय. त्याच्यासोबत अजय हा खेळाडू सुद्धा निवोदित आहे, नवीन खेळाडू आहे. तो विकेटवर सेट झाला नाही. या विकेटचा अभ्यास तुम्हाला असायला पाहिजे. 8 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रोहित तयार. त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल फुल पिच बॉल होता. मिडल स्टंपवर जाणारा बॉल होता. ऑन ड्राईव्ह केला. मनगटाच्या मदतीने चेंडूला वळवलं. मिड विकेट क्षेत्रामध्ये थ्रो ॲक्युरेट होतोय. फायदा एकच धाबेचा.
धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता 14 धावांची गरज आहे. 7-14. यॉर्कर डिलिव्हरी होती. पायाच्या समोरून फ्लिक केलं होतं या बॉलला मिड विकेटच्या दिशेने. सिंगल तर काढलेली आहे. 7 बॉल शेष 7 मध्ये 14. 12च्या अस्किन दंद्रेडी आता बॅटिंग करायची आहे मॅच जिंकण्यासाठी. रोहित पुन्हा एकदा. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. लॉंगॉनचा फिल्डर येतो बॉल खाली. चांगला कॅच घेतोय लॉंगॉनचा फिल्डर आणि अशा प्रकारे विकेट जाईल ती. वसई कोलीवाडा टीमची आणखीन एक फलंदाज बाद. अशक्य ते शक्य करून दाखवलं ते म्हणजेच कार्तिक किल्लबान संतोष भुवन या टीमने. आता आपण म्हणू शकतो की मॅच जिंकण्याची संधी ही जास्तीत जास्त आहे ती कार्तिक किल्लबान संतोष भुवन या टीमला. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये डीजे वसई कोळीवाडा टीमला 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू 14 धावा. 3 षटक इथे समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर जमा झालेत. आता काय म्हणशील हेमंत, 6 मध्ये 14 पाहिजेत. काय पावित्रा या ठिकाणी बदलला जाईल बॅटरचा? थोडस आव्हान आता या शेवटच्या षटकामध्ये थोडंसं कठीण झालेलं आहे. मात्र तेवढं कठीण नाही आहे. चांगली बॅटिंग जर केली सुरुवातीच्या पहिल्या 2 बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच बॅटर थोडेसे हॅवी ठरू शकतील गोलंदाज आरवन. मात्र पहिले 2 बॉल डॉट किंवा विकेट आला तर नक्कीच गोलंदाज हॅवी ठरेल तो बॅटरवर. वेळेबद्दल मात्र सहकार्य करायचं आहे प्लीज. काजू अँड कंपनी. कार्तिक 11 संतोष भुवन विरुद्ध डीजेबाई वसई कोलीवाडा या 2 टीममध्ये ही मॅच आपण बघतोय. आजच्या नाईटमधली ही अंतिम मॅच. या मॅचमधून जी टीम जिंकेल ती लढेल मामा भांजे कोकिरा टीमच्या जोडीला. कोकिरा टीम पण बघितलं तर क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेली आहे आणि सेमीफायनलमध्ये हा मुकाबला आपल्याला उद्याचा जो मुकाबला क्वार्टर फायनल मुकाबला मॅच आपल्याला पाहायला मिळेल ठीक 2:30 वाजता दुपारच्या सत्रामध्ये. आजच दुपारच्या सत्रामध्ये 2:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. जी पण टीम जिंकेल त्यांनी 2:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे दुपारी. हेमंत आता 6 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करावं लागेल. स्वतःचं अस्तित्व खऱ्या अर्थाने स्वतःच निर्माण करा. उद्या उठून कोणी म्हणू नये की याला मी घडवलंय. इथे नवीन आलेला बॅटरला त्याचं अस्तित्व दाखवून द्यावं लागेल. विजय हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे अविनाश यादव. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे तो म्हणजे जॅक्सन. इज ऑन स्ट्राईक. एक वेगळी ऍक्शन आहे. खेळायचं होतं मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात. 1 धाव पळून पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 27 धाबा. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. बहुत ही जबरदस्त शुरुआत गेंदबाजी में करते हुए अविनाश यादव. पहले गेंद के ऊपर एक सिंगल ही यहाँ पर दे चुके हैं. अब गेंदे शेष है 5 गेंदों में 13 रन की दरकार. मैच जीतने के लिए 13 रन चाहिए. अविनाश गेंदबाजी के लिए तैयार. अगली गेंद लेके लेफ्ट आर्म से उठाकर खेलता है इस गेंद को. हवा में गेंद एक्स्ट्रा कवर की दिशा में. खिलाड़ी वहां पर आए. अच्छा कैच लपक लिया रोहित ने और विकेट का होता हुआ पतन और एक विकेट गिरता हुआ वसई कोलीवाडा टीम का. 5व्या विकेटचं पतन झालंय. 5 गडी बाद धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 27 धाबा. आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. कर्मभूमीच्या या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागत आहेत. देवाने हातामध्ये रेषा दिलेत. त्या रेषामध्ये रंग आपल्यालाच भरावे लागत आहेत. ते रंग भरण्याचं काम आता फलंदाज करेल काय? गोलंदाजाने ते केलेलं आहे. गोलंदाजाने मॅच मध्ये परतीचा प्रवास करून दिलाय आपल्या संघाला. संघ सहकारी सुद्धा चांगले योगदान देत आहेत. 11 खेळाडूंची युनिटी इथे पाहायला मिळाली हेमंत. आणि खऱ्या अर्थाने म्हणतात ना की झाडू जेव्हा बांधलेला असतो तेव्हा तो सर्व कचरा साफ करत असतोय, परंतु तोच झाडू जेव्हा विखुरला जातोय तेव्हा तो स्वतः कचरा बनला जातोय. याकरता तुम्ही सर्वांनीच एकत्रित यायला पाहिजे. युनिटी फिल्डिंग करणाऱ्या टीमची पाहायला मिळाली. युनिटी बॅटिंग करणाऱ्या टीमची पाहायला मिळत नाही. चेंडू शिल्लक आहे 4 आणि 4 मध्ये जिंकण्याकरता 13 धावांची गरज. 4 मध्ये 13. नक्कीच मॅच आता कठीण झालेली आहे ती वसई कोलीवाडा टीमला. विकेट केलेले आहेत. पहिल्या 2 बॉल मध्ये फक्त 1च धाव आलेली आहे. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय अविनाश यादव. या शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये जिम्मेदारी स्वीकारलेली आहे अविनाश याने की तो या 14 धावा डिपेंड करेल. पहिले 2 बॉल तर अतिशय चांगले टाकलेले आहेत
अविनाश याने. एक वेगवान गोलंदाज आहेत आणि त्याचे अँगल सुद्धा आपण बघितलं, उंचीचा फायदा त्याला पुरेपूर झालेला आहे. 4 मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. आता मॅचचा हिरो बनण्याची संधी आहे ती गॅटिंग मानकर या खेळाडूला. लोअर मिडल ऑर्डर मध्ये विजयला पाठवलं होतं आणि त्याच्या खालोखाल आता क्रमांक 7 वर आपण बघताय तो म्हणजेच गॅटिंग मानकर या खेळाडूला. डावकुऱ्या हाताचा एक विध्वंसक विस्फोटक खेळाडू ज्याची चर्चा होत असते, त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे या मॅचची. 4 मध्ये पाहिजे 13 धाबा. आता गोलंदाज आपली बाजू बदलतोय. याआधी जर आपण बघितलं तर पंचांच्या उजव्या बाजूने तो गोलंदाजी करत होता, आता सुद्धा तो उजव्या बाजूने आलाय. लेफ्ट आर्मने गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळायचा होता गेटिंग मानकरला. चेंडू फॉरवर्ड शॉटलेग मध्ये थांबतोय. दबाव दडपण अजूनही जाणवतोय. प्रत्युत्तर देत असताना DJ बाय वसे कोळीवाडा या संघावर 1 धाव तर मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 28. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 12 धावांची गरज. 12 आणि विजयाचा 12. जास्त दबावामध्ये आता फलंदाज आलेले आहेत, कारण 3 बॉल शेष, 12ची आवश्यकता. म्हणजेच 2 षटकार किंवा 3 चौकार ठोकावे लागतील. प्रत्येक बॉल हा सीमारेषा बाहेर पाठवावा लागेल तरच ही मॅच जिंकू शकेल. आता आपण म्हणू शकतोय की कार्तिक 11 संतोष भवन टीमने या मॅचवर पकड अतिशय मजबूत केलेली आहे. मात्र बघूया, अद्याप अशक्य आव्हान नाही आहे, कारण 3 मध्ये 12ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर अविनाश. चला घाई करायची आहे. शेवटचे 3 बॉल शेष. 3 मध्ये 12ची आवश्यकता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट से. ओ फटका तर चांगला आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे. ओ बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार की चौकार? चौकार. 4 रन येतोय. अप्रतिम शॉट गॅप मध्ये होता, अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र हा बॉल जातो बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अजय तुंबडा आमचे बाउंड्री पंच त्या ठिकाणी आहेतच, चेक करण्याची गरज लागणार नाही आम्हाला. 8ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. कॅच होता या ठिकाणी आणि कॅच हे बघितलं आपण. कॅच हातामधून सुटतोय आणि बॉल एका टप्प्याने जातोय. प्रयत्न तर चांगला होता रोहित याचा, मात्र कॅच सुटतो आणि बॉल जातो बाउंड्रीच्या बाहेर. चौकार येतोय. 2 बॉल शेष. 2 मध्ये 8 रनची आवश्यकता. 2 मध्ये 8. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 32-40चं टार्गेट होतं. 2 मध्ये 8. भवितव्य कुठल्या संघाचं आता दडलेलं आहे. 2 चेंडू ठरवेल की कोणता संघ पुढे जाईल. खूप चांगल्या क्रिकेटच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. ओ स्विंग अँड मिस. बॅटरला त्रस्त केलंय गोलंदाजाने. काय जबरदस्त गोलंदाजीचा मारा झालाय. ते कार्तिक 11 संतोष भुवन टीमचा. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. अँगल सुद्धा चांगला, बॉलचा स्पीड चांगला, टप्पा अचूक आहे. पुढे बॉलला ठेवला, चांगला ब्लॉक हॉल मध्ये हा बॉल टाकला अविनाश यादव याने. लेफ्ट आर्मर आहे, चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. शेवटचा 1 बॉल, 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. एक्स्ट्रा बॉल जर नाही पडला तर नक्कीच या ठिकाणी कार्तिक 11 संतोष भवन टीम ही विजयी होऊ शकते. फक्त एक्स्ट्रा बॉल नाही पडला पाहिजे. अविनाश यादव बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम बॉल, 8ची आवश्यकता. हवेत बॉल आहे, विकेट जाण्याची दाट शक्यता. स्वतः गोलंदाज गेला, कॉटन बोल्ड आउट केला आणि मॅच जिंकलेली आहे ती कार्तिक 11 संतोष भवन टीमने. हार्डलक वसई कोलीवाडा, DJ बाय वसई कोलीवाडा. हार्डलक अँड कॉंग्रॅच्युलेशन काजू अँड ऑल टीम संतोष भवन. उद्या आपल्याला ठीक 2:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे, हे लक्षात असू द्या.